अध्यक्ष महोदय, 293च्या विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी इथं उभा आहे। अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण भागातील परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून जवळपास ग्रामीण भागामध्ये माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 6 तास फक्त लाईट राहते गावामध्ये, त्यापैकी फक्त 4 ते 5 तास ही शेतीसाठीची लाईन राहत असते। मागच्या काळामध्ये खूप मोठ्या घटना माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये घडल्या, वसमत शहरामध्ये घडल्या। जवळपास महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे, ओव्हरलोडिंगमुळे आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आणि नागरिकांमध्ये तीव्र असंतोष त्या माध्यमातून निर्माण झालेला आहे। शेतीला पाणी होतं, कॅनलला पाणी होतं, प्रचंड मोठ्या प्रमाणावर विहिरीला पाणी होतं, पण लाईन नसल्यामुळं त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी झालेला नाही। किमान 4 तास जर लाईन राहिले 24 तासापैकी तर त्या शेतकऱ्यांचं कोणतंही पीक तिथं येणार नाही। आणि त्याचबरोबर वसमत शहरामध्ये सुद्धा काही दिवसामध्ये कवठा फिडर असन, एक्सप्रेस फिडर असन, रुरल फिडर असन आणि मोंडा फिडर असन या विभागामध्ये सातत्याने लाईन जाण्याचा तिथं होत होतं। ग्रामीण भागामध्ये 6 ते 9 या 3 तासामध्ये लोड शेडिंग ठेवल्यामुळं त्या शेतकऱ्यांचे असतील, तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यासाच्या वेळेतच लाईन गेल्यामुळं तिथं खूप मोठ्या प्रमाणावर हाल झाले। अध्यक्ष महोदय, या वीज वितरण कंपनीमुळे जवळपास 5 जणांना तिथं जीव त्यांना घालवावा लागला। त्यामध्ये वसमत शहरातील 3 असतील, जवळा बाजार असेल आणि आमच्या पिंपरी येथील एक तरुण शेतकऱ्याला त्याचा तिथं त्या लाईनच्या याच्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे। अध्यक्ष महोदय, वसमत आपण बघितलं असेल की ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। आमच्या विभागामध्ये 33 केव्ही आहेत, 132 केव्ही केंद्र व्हायले, पण माझं एक प्रस्तावित असलेलं 2 वर्षापूर्वी मंजूर झालेलं जे एक मुडी तालुका वसमत आणि त्याचबरोबर आसेगाव तालुका वसमत आणि पोटा तालुका वसमत ही 3 सबस्टेशन्स आता वर्क ऑर्डर प्रोसेसला आहेत। मंत्री महोदय आमच्या विभागातील आहेत, आमच्या बाजूच्या जिल्ह्यामधील आहेत, त्यामुळे त्यांनाही विनंती करतो हे 33 केव्हीचे केंद्र जर लवकर झाले तर या हिंगोली जिल्ह्यातला विजेचा दुष्काळ त्या निमित्तानं दूर होईल। 132 ते 133 केव्हीचं केंद्र त्याचं काम सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या विभागामध्ये आमचा जिल्हा हा जिल्हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये येतो। आम्ही मागच्या काळामध्ये पूर्णा नदीवरील बॅरेजेस पूर्ण केलेत, पण त्या बॅरेजेस मधून पाणी घेऊन सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना असू द्या, केळी पाझर तलाव योजना असू द्या, आमच्या तिथं आता पाण्याचं पुनर्नियोजन करण्यासाठी आपण तिथं प्रस्ताव आपल्या इथं शासन दरबारी आलेला आहे आणि ते जर पुनर्नियोजन झालं तर नक्कीच या विभागामधील सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना आणि केळी पाझर तलाव ह्या दोन्ही योजना पूर्ण होतील। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा या सभागृहामध्ये विनंती करतोय की जो शक्तीपीठ नावाचं एक नवीन आपण जे तिथं रस्ता सुरू करतोय त्यामुळं कित्येक शेतकऱ्यांचं तिथं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। तिथली सुपीक जमीन असेल, त्या जमिनीला पाणी आहे आणि त्या शेतकऱ्यांना जमिनी कमी आहेत, त्यामुळे शक्तीपीठ रद्द करावा अशा आपल्या माध्यमातून मी तिथं विनंती करतोय। काही अध्यक्ष महोदय, बाकीच्याही सगळ्यांच्या काही तिथं मागण्या आहेत। संगणक परिचालकांचे प्रश्नांच्या संदर्भात न्याय देण्याचा प्रश्न असू द्या, स्टेनोग्राफरची पदाची भरती पुन्हा नव्यानं सुरू करण्यात यावी आणि आमचा जिल्हा एज्युकेशनली बॅकवर्ड असल्यामुळं या जिल्ह्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करावं असं पत्र मी मुख्यमंत्री महोदय असतील, चंद्रकांत दादा असतील यांनाही दिलेलं आहे। आणि आपला मार्फत सुद्धा अध्यक्ष महोदय विनंती करतोय की या हिंगोली जिल्ह्यामध्ये जो एज्युकेशनली बॅकवर्ड जिल्हा आहे, कारण आपण बघितलं असेल मुंबई, पुणे असेल, बाकीच्या सगळ्या मेट्रो सिटीमध्ये ही जो विद्यार्थ्यांचा ओढ वाढलेला आहे, त्या बाबतीमध्ये समतोल विकास जर करायचा असेल तर माझ्या जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला शासकीय अभियांत्रिकी विद्यालय तिथं मंजूर झालं पाहिजे। मी चंद्रकांत दादाला त्यावेळेस निवेदन घ्यायला गेलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घ्या। मी मुख्यमंत्री महोदयाची भेट घेतली, 300 करोड रुपये या अभियांत्रिकी विद्यालयाला लागतील म्हणून सांगितलं। पण मी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय की हिंगोली जिल्ह्यात जर हे वसमत तालुक्यात झालं तर त्या विभागातील परभणी, नांदेड, हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। आज आपण बघितलं असेल की त्या विभागामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये शिंदे पांगरा सर्कल असन, कुरुंदा सर्कल असन आणि तिथलं कळमनुरी तालुक्यातलं एक सर्कल असन, सातत्यानं अध्यक्ष महोदय तिथं भूकंपाचे धक्के जाणवत असतात। ज्या दिवशी भूकंप झाला नाही त्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे विनोदाचा भाग नाही तर त्या लोकांना वाटतंय काहीतरी झालं नाही असं। रोज तिथं जमिनीतून आवाज येत असतात, त्या विभागामध्ये नागरिक भयभीत झालेले आहेत, तिथं काही घरं सुद्धा पडलेले आहेत। पण जर तिथं एखादी मोठी घटना घडली तर तिथं काय त्याच्या अगोदरच शास्त्रज्ञ पाठवून त्या विभागामध्ये काय अडचण आहे
ती बघून घेण्याचं काम सुद्धा आपल्या मार्फत मी इथं करतोय। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं गट क व इतर भरती प्रक्रिया ऑफलाईन घेण्यात यावी ही सुद्धा त्यांची प्रभावीपणे तिथं मागणी आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण तिथं करतोय। आम्ही बघितलं असं अध्यक्ष महोदय 2च विषय राहिलेत, 2 मिनिटं फक्त। आज पदमान्यतेच्या बाबतीमध्ये बाबुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तिथं पदमान्य झालेत। आमच्या विभागातील साळणा प्राथमिक आरोग्य केंद्र जे मंत्री महोदय आपल्या जिंतूर तालुक्याच्या एकदम बाजूलाच आहे आणि तो तुमचा जुना मतदारसंघ होता, त्यामुळे साळणा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबाला भेटलो आणि आपणासही विनंती करत आहे की या प्राथमिक आरोग्य केंद्राला जर आपण जर मंजुरी भेटली तर त्या विभागातील लोकांचे प्रश्न त्या निमित्ताने मिटू शकतात। अध्यक्ष महोदय, एक शेवटचा विषय आपल्या समोर मांडतोय की 2024ला 19/9/2025ला आपण मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते मंजूर केले। हे रस्ते मंजूर झाले, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि एजीसी नावाचा कॉन्ट्रॅक्टर कंपनी संभाजीनगरची जी आहे त्यांना या विभागातील कामं भेटले। पण माझ्या विभागातील बोराळा, पिंपराळा, म्हातारगाव, धामणगाव, बळेगाव, रेऊलगाव, वापटी, सिंगी, हायतनगर, लोण, सारोळा ते कागबन आणि सुनेगाव ते हिवरा हे वर्क ऑर्डर होऊन 1 वर्ष झालेत, तरी सुद्धा अजून कामं सुरू झालेली नाहीत। 2 कामं सुरू झालेत, कारण अध्यक्ष महोदय ते कामं मंजूर करण्यासाठी आम्हाला सातत्याने इथं पाठपुरावा करावा लागते आणि ती मंजूर झाल्यावर जर 2-2 वर्ष ती कामं होत नसतील तर ग्रामीण विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठा खंड तिथं पडत असतो। त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आपणामार्फत विनंती करतोय की ग्रामीण भागातील ही जी प्रश्न आहेत या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून झाली पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, जे एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या संदर्भात मी मांडलेला आहे की त्या पांगरा शिंदे विभागामध्ये जे भूकंपाचे सातत्यानं धक्के बसतात आणि त्या धक्क्यामुळे भूगर्भातून आवाज खूप मोठ्या प्रमाणावर येते, तिथले विद्यार्थी असतील तिथले जीवनमान जगणारे सगळेच जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास तिथं होत असतो। आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या इथं दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर मांडतोय अध्यक्ष महोदय की या नैसर्गिक आपत्तीमध्ये सभागृहाचं मी लक्ष वेधून घेतोय की 25 मे 2026 रोजी माझ्या मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुक्यातील नांदखेडा, आजरसोंडा, बेरुळा, पेरजाबाद, चिंचोली, उकडी आणि आजूबाजूच्या सगळ्याच गावामध्ये अतिशय वेगवान वादळी वाऱ्यामुळे त्या विभागातील सोलार प्लांट उभारले होते। ते 1 तासात त्या वादळाने त्याची वर्षभराची माती तिथं ती गेलेली आहेत, सगळं तिथं ते सोलार प्लांट नष्ट झालेले आहेत। त्यामुळे या केवळ सोलार प्लांटच नव्हे तर त्यासोबत मोटारी, केबल आणि कंट्रोल पॅनलचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर आलेला आहे, केवळ पिकाच्या नुकसानीचा विचार करतो, पण या सौर उपकरणाच्या 100% नुकसानीकडे विचार करावा। सोलर प्लांटचे नुकसान हे केवळ शेती पिकाचे नाही तर ते भांडवली मालमत्तेचे नुकसान आहे। तिथं सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून त्यांना विशेष पॅकेज जाहीर करून त्या शेतकऱ्याला तिथं मदत करावी ही विनंती आपल्या मार्फत करतो। थांबतो। सन्माननीय धन्यवाद।